राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीतून दुसऱ्यांदा वगळण्यात आलंय। ही यादी व्हायरल झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी स्पष्टीकरण दिलंय। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये तांत्रिक आणि क्लेरिकल चूक असून ती लवकरच दुरुस्त केली जाईल असं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। पत्रामध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ आणि जय पवारांच्या नावांचा उल्लेख आहे। मात्र तटकरे आणि पटेल यांना जाणीवपूर्वक डावललं जातंय का आणि यामागे पार्थ पवारांचं या दोन नेत्यांसोबत सुरू असलेलं शीतयुद्ध हे कारण आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। तसंच ही खरंच तांत्रिक चूक आहे की जाणीवपूर्वक केलं जात आहे असा सवालही उपस्थित झालाय। मार्च महिन्यामध्ये सुनेत्रा पवारांनी आयोगाला दिलेल्या पत्रात देखील असाच घोळ झाला होता। आता 28 एप्रिलच्या पत्रात देखील असाच प्रकार झाल्यामुळे वारंवार या दोन नेत्यांच्या बाबतीत हे का होतं, हे जाणीवपूर्वक होतंय का, वारंवार चूक नेमकी का होते असे प्रश्न विचारले जात आहेत। तर आयोगाला कळवलेले 13 पदाधिकारी कोण आहेत बघा। सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, शिवाजीराव गर्जे खजिनदार, पार्थ पवार सरचिटणीस, सुबोध मोहिते सरचिटणीस, जय पवार सरचिटणीस, अविनाश आदिक राष्ट्रीय चिटणीस, सना मलिक राष्ट्रीय चिटणीस। धीरज शर्मा राष्ट्रीय चिटणीस युवक, संजय प्रजापति राष्ट्रीय चिटणीस, राणा रणवीर सिंह राष्ट्रीय चिटणीस, रमणप्रीत सिंह राष्ट्रीय चिटणीस, धनंजय शर्मा राष्ट्रीय चिटणीस, अभिषेक बोके राष्ट्रीय चिटणीस। तर या 13 मध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावं नाही। दरम्यान ही पक्षांतर्गत बाब आहे आणि यावर पक्षाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय। ते पाहावं लागेल आणि असं काही ज्या गोष्टी असेल त्या आम्ही काही मीडियामध्ये चर्चा करू इच्छित नाही। ज्या गोष्टी पक्षांतर्गत आहेत त्याच्यावर मी चर्चा करणं, कमेंट करणं हे बरोबर नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।